नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रुद्र प्रकाश कोळकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यचित्र सादर करणार आहे आणि त्या नाट्यचित्राचं नाव आहे अबब केवढीची गर्दी. अबब केवढीची गर्दी. ए दादा, मी नाही येणार. अरे बघ ना, किती लांबच्या लांब रांग लागली. कधी येणार आपला नंबर? म्हणून म्हणतो हा शो आपण बघायलाच नको. अरे 2-3 दिवसांनी गर्दी कमी होईल ना, तेव्हा पुन्हा येऊ. अरे ऐक ना रे दादा, ऐक. काय म्हणालास? तुला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा? तुझ्या मित्रांमध्ये पैज लागली? पण माझं काय? अरे ती पार्किंगची रांग, ती तिकिटांची रांग, जाम वैताग घेतो रे दादा. बघ ना वर, आणि ऊन, नुसत्या घामाच्या धारा. तुला काय जातंय बोलायला? दादा मला सांग, या लोकांना काय कामधंदा नसतात का रे? उठावं तेव्हा घराबाहेर, रविवार आला चला बाहेर. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, गुड फ्रायडे अशा तमाम दिवशी जथ्यांनी माणसे सहकुटुंब, सहपरिवार, इष्टमित्र किंवा इतर नातेवाईकांसह टूरवर जत्रेंच्या ठिकाणी. यात्रा, पर्यटन स्थळे, मोठे रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट, काय म्हणतात काय सोडत नाहीत. काय दादा, एन्जॉयमेंट करतात ते. अरे काय म्हणतोस? मला तर हे हरासमेंट वाटते. मला सांग दादा, आपण फिरायला, पिक्चरला किंवा एखाद्या सहलीला कशाला बाहेर पडतो? बरोबर, करेक्ट, रिलॅक्स व्हायला, शांतता मिळवायला, रोजच्या कटकटीतून थोडी सुटका करून घ्यायला की नाही? मग आता मला सांग, या गर्दीत, गोंगाटात, चेंगराचेंगरीत, कोलाहलात कशी मिळणार शांतता आपल्याला? बरोबरच आहे तुमचं, नाहीच मिळणार. मग मला जर सांगा, जर तुम्हाला या सगळ्यात आनंद मिळवायचा असेल आणि तोच जर मिळत नसेल तर? हा विचार करण्यासारखा हा मुद्दा. दादा दादा, नाही बरोबरच आहे तुझं, नाही असं नाही. लोकसंख्या वाढली, लोकांकडे पैसा आले, जगण्याची संकल्पना बदलल्या. पूर्वी कशी सुट्टी लागली की आपण आजोळी असू, मामाच्या गावाला किंवा इतर नातेवाईकांकडे आणि धमाल करत असू. आता तसं नाही राहिलं. सुट्टी लागली की युरोप ट्रिप म्हणजे परदेशी दौरा, एखाद्या दिवसाची सुट्टी की शॉपिंगला मॉल मध्ये, मग बाहेर जेवण, मूव्ही, मग त्या हॉटेलामध्ये, माणसाच्या मल्टीप्लेक्स मध्ये लोंड्याच्या लोंडा. अबब नका विचारू. काय म्हणालास? मग लोकांनी काय करावे असं माझं म्हणणं आहे. अरे किती नेमका प्रश्न विचारलास दादा. हा सांगतो. तर गुरुजींचे म्हणणे असे आहे की मिळतात सुट्टी जण लोकांनी घरीच बसावे, आपला फावला वेळ इतरांना द्यावा, मनन करून समाज मन बदलावे, गल्लीची, देशाची, गावाची स्वच्छता करावी. धन्यवाद.